रेडे गावचे ग्रामस्थ या नात्याने तुमची काय भावना आहे? एकंदरीत ज्या ठिकाणावरून माळशिरस तालुक्यामध्ये पाण्याची एंट्री होती त्या ठिकाणी तुम्ही भेट देताय, काय भावना आहे तुमच्या? ज्या ठिकाणी कॅनलचं पाण्याचे पाईप आहेत का नाही त्या ठिकाणी येऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. आता खरं सांगा, माळशिरस तालुक्यातील आपल्या या नेते मंडळी ह्या पाण्याच्या मुद्द्यावर किती राजकारण करते ते तुम्ही खरं सांगा. नेमकं तुम्ही या ठिकाणी भेट देताय, काय काय सांगताय? नेते मंडळी त्यांच्या पद्धतीने काय हे करतील, प्रचार करतील, पण आम्ही प्रत्यक्षात पाहतोय की आता हे कॅनलचं पाणी म्हणजे याच्या मार्गावर आलंच म्हणा हरकत नाही. प्रत्यक्षात इथं पायपा येऊन पडले ते चारी काढलेली आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. एकदम तुम्हाला काय वाटतंय? एकंदरीत एकदम व्यवस्थित आहे. बाकीचे लोक काय म्हणणार, कोणी ह्याला कुठलं येत आहे काय येत आहे, पण येणार 100% म्हणजे ह्याच्यात आहे, त्याची काय अडचण नाही. आनंद वाटतोय तुम्हाला? एकदम आनंद वाटतोय. आणि त्याच्यामुळे काय होणार, गावातली जी लोक बाहेर मजुरासाठी जाते का नाही ते जाऊ शकणार नाही. ते पाणी आले दुरावलेली लोक गावावर राहतील. येतील आणि गावाचा जे त्यांचा संसार जो आहे ते सुखी संसार चालेल. सुखी संसार चालतोय. कसं होतं, प्रगतीकडे वाटचाल होईल. पैशासाठी लोक मजुरासाठी बाहेर जातील, मजुरीसाठी ते थांबतील. पाणी आल्यानंतर वडिलाची आणि मुलाची भेट होत नाही. 6-6 महिने वर्ष ती एकमेकाची भेट होत नाही. ते एका जागेवर थांबतील पाणी आल्यानंतर. ठीक आहे, ठीक आहे. मामा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं काय वाटतंय आता एकंदरीत युवक म्हणून तुम्ही कसं पाहताय? आता कित्येक वर्षापासून आपल्या माळशिरस तालुक्यातील 22 गावाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. युवक म्हणून तुम्ही कसं सांगताय? वडिलांना मुलाला वडिलाची भेट घेता येत नव्हती, काय काय भावना? मी युवक म्हणून सांगतो की प्रत्यक्षात पाणी केलं तर खरोखरच पाणी आलेलं आहे आणि कॅनॉलचं काम चालू आहे. तुम्ही पाठीमागं बघू शकताय पाईपलाईन केवढी मोठी आहे. असं पाहिलं की विश्वाससुद्धा बसणार नाही की एवढ्या मोठ्या पाईपलाईन असतील आणि त्याच्या माध्यमातून पाणी आपल्याकडे येणार आहे. तर प्रत्यक्षात हे रानोमाळातून जी पडीक पडलेला क्षेत्र आहे त्या ठिकाणी ही पाणी पोचणार आहे आणि नंदनवन फुलणार आहे आपल्या ग्रामीण भागातलं. आणि आम्हाला एक विश्वास आहे की ही फक्त करू शकते म्हणजे भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि आपल्याला पाणी जर पोचवायचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय जर आपण केलं तर ही भारतीय जनता पार्टीच आपल्याला ह्या तळागाळातल्या जनतेला जी 22 गावं राहिलेली आहेत त्या 22 गावांना पाणी पोचवायचं काम हेच लोक करू शकते. ते ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. हे प्रत्यक्षात ज्या लोकांना विश्वास बसत नाही त्या लोकांनी प्रत्यक्षात पाहणी करावं, यावं, बघावं. जे काय वस्तुस्थिती चालू आहे ती रेल वस्तुस्थिती चालू आहे, आम्ही ग्वाही देतो. ओके.